एखादी चारचाकी गाडी जर का घ्यायची झाली मध्यमवर्गीय घरामध्ये तर सर्वसाधारणपणे सीएनजी गाडीचा विचार केला जातो, कारण पेट्रोल डिझेलच्या तुलनेत सीएनजी हा स्वस्त आहे। परंतु आता परिस्थिती अशी निर्माण झाली आहे की सीएनजी पेट्रोल डिझेलशी स्पर्धा करू लागलेला आहे। सीएनजीची किंमत पेट्रोल डिझेलच्या तुलनेत कमी असल्यामुळे आतापर्यंत या वाहनाला पसंती मिळायची, मात्र गेल्या काही दिवसांपासून सीएनजीचे दर कमालीचे वाढलेत आणि तेही पेट्रोल डिझेलची बरोबरी करतात। पेट्रोल डिझेलच्या दरांपाठोपाठ सीएनजीमध्ये सुद्धा वाढ होती आहे। पुण्यात सीएनजी गॅसच्या दरात 2.5 रुपयांची वाढ झाली आहे। त्यामुळे पुण्यात प्रति किलो सीएनजीचा दर 94 रुपये 85 पैसे इतका झालाय। पुणे, पिंपरी चिंचवड, चाकण, तळेगाव, हिंजवडी लगतच्या परिसरातील सर्व पेट्रोल पंपांवर सीएनजीचे नवे दर लागू झालेत। तर दुसरीकडे नाशिकमध्ये सीएनजीच्या दरात 1 रुपया 35 पैशांची वाढ झाली आहे। त्यामुळे सीएनजीची किंमत 96 रुपये 50 पैशांवरती पोहोचली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये सीएनजीचे दर 2 रुपयांनी वाढलेत आणि सीएनजी प्रति किलो 103 रुपये झाला। त्यामुळे सीएनजी वाहनधारकांची सुद्धा आता चिंता वाढली आहे या अतिरिक्त दरवाढीमुळे। तर या दरवाढीनंतर पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगरमध्ये सीएनजीच्या दरात किती रुपयांची वाढ झाली ते आपण पाहूया। पेट्रोल, डिझेल, सीएनजी हे दर नेमके कसे आहेत? मुंबईत पेट्रोल 111 रुपये 18 पैशांनी मिळते प्रति लिटर, डिझेल 97 रुपये 83 पैसे, तर सीएनजी प्रति किलो 84 रुपये। नाशिकमध्ये पेट्रोलची किंमत 112 रुपये 46 पैसे, डिझेल 99 रुपये 7 पैसे, सीएनजी प्रति किलो 96 रुपये 50 पैसे। छत्रपती संभाजीनगरात पेट्रोलची किंमत आहे प्रति लिटर 113 रुपये 17 पैसे, डिझेल 99 रुपये 83 पैसे, तर सीएनजी 103 रुपये प्रति किलो। पुण्यामध्ये पेट्रोलची किंमत आहे 112 रुपये 4 पैसे, डिझेल 98 रुपये 68 पैसे आणि सीएनजी 94 रुपये 75 पैसे प्रति किलो। तर या सीएनजी दरवाढीवरनं काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय। टप्प्याटप्प्याने पुढच्या महिन्याभरामध्ये, 1.5 महिन्यामध्ये 150 रुपये डिझेल झालेला दिसेल, 170 रुपये पेट्रोल झालेला दिसेल। कारण तेच ते काय सांगू, आता एकदा सांगितल्यानंतर ज्या पद्धतीनं देश चालवला जात आहे, हा देश खड्ड्यात टाकण्यासाठी चालवला जात आहे। देशातील गरीब माणूस, देशातील मध्यमवर्गीय माणूस हा मरणारच आहे, याला मारायसाठीच हे सरकार आलेलं आहे। आखाती देशातल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर आपल्या देशामध्ये इंधनाचे दर सातत्यानं वाढतात आणि ते यापुढे सुद्धा वाढण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे वाढत्या इंधन दरांसंदर्भात जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना एक महत्त्वाचं पत्र लिहित इंधनावरचा वॅट कमी करण्याची मागणी केली आहे। ही अभूतपूर्व परिस्थिती आहे, अशी पूर्वी कधी परिस्थिती नव्हती की ज्यामुळे राज्य सरकारने देखील आपण आपल्या महाराष्ट्रातला डिझेलवरचा, पेट्रोलवरचा कर जर कमी केला तर हे पेट्रोल डिझेल स्वस्त होईल आणि त्याचा परिणाम, त्याचा लाभ सामान्य नागरिकांना महाराष्ट्रात होईल। आणि म्हणून राज्य सरकारने कर कमी करणे किंवा कर शून्यावर आणणे पेट्रोल डिझेलचा काही काळ, हा ऑप्शन ताबडतोब एक्सरसाइज केला पाहिजे, अंमलात आणला पाहिजे। तर जयंत पाटील यांच्या पत्रामुळे इंधनावरती लागणारे अतिरिक्त टॅक्सेस, वॅट या सगळ्या गोष्टींचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलाय। जेव्हा आपण 1 लिटर पेट्रोलची खरेदी करतो त्यावरती सरकारकडनं, त्या राज्याकडनं, शहराकडनं आणखी कोणकोणते कर आकारले जातात त्यावरती आपण एक नजर टाकूया। महाराष्ट्रामध्ये इंधनावरचा कर, इंधनाची मूळ किंमत साधारणतः 59 ते 60 रुपयाच्या आसपास आहे। महाराष्ट्रात वॅट आहे 28 रुपये, केंद्राचा कर लागतो 19 रुपये 90 पैसे म्हणजे जवळपास 20 रुपये आणि अधिभार लागतो 5 रुपये 12 पैसे इतका। आणि या सगळ्याची एकत्रित किंमत 1 लिटर पेट्रोल किंवा डिझेल पाठीमागे पाहायला मिळते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।
आहे